जर हे 5 सायन्स तुम्हाला असतील, तर तुम्ही प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहात असं म्हणू शकता. कोणते हे 5 सायन्स? युज्युअली डायबिटीज हा अचानक होणारा आजार नाहीये. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. हा अचानक होत नसतो. याच्या मागे कमीत कमी मागची 10 वर्ष जातात. त्यानंतर तुम्हाला डायबिटीज होत असतो, फुल ब्लोन डायबिटीज. पहिलं साइन तुमच्या नेकच्या अराउंड तुमच्या आर्म पिटमध्ये युज्युअली डार्क वेल्वेटी कलरची स्किन दिसत असते. बऱ्याच पेशंट्सला वाटतं की हा मळ आहे किंवा मी जी सोन्याची चेन घालतो किंवा चांदीची चेन घालतो त्याच्यामुळे हा कलर आलेला आहे, पण ते तसं नाहीये. ह्याला प्री डायबिटिक स्टेजचं पहिलं साईन आपण म्हणू शकतो. सेकंड साईन काय आहे? तुम्हाला स्किन टॅग्स असतात. स्किन टॅग्स बऱ्याच वेळा छोटे छोटे मस्से येत असतात आणि पेशंटला ते दुखत नाहीत, हार्म करत नाहीत. त्याच्यामुळे पेशंट ते बऱ्याचदा इग्नोर करून टाकतो आणि पेशंट पुढे जाऊन प्री डायबिटिक मधून डायबिटिक स्टेजमध्ये जात असतो. त्याचं कारण काय? दुसऱ्या बऱ्याच पेशंट्सला जेवल्यानंतर परत 1-2 तासानंतर खूप भूक लागते किंवा जेवल्यानंतर सारखी सारखी पटकन झोप लागते. तर हे प्री डायबिटिक स्टेज असल्याचं लक्षण असू शकतं. चौथं, तुमची शुगर बॉर्डरलाईन मिळते. म्हणजे कशी बॉर्डरलाईन शुगर 100 to 125 मिलीग्राम पर डेसिलिटर ही फास्टिंग शुगर जर असेल किंवा HbA1c तुमचा 5.7 to 6.4 मध्ये असेल तर तुम्ही प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहात. पाचवं साईन, तुम्हाला बेली फॅट, तुमचे सेंट्रल ओबेसिटी म्हणजे तुमच्या पोटाजवळचे जे फॅट्स असतात एकदम स्टबन असतात. तुम्ही फास्टिंग करता आहात, तुम्ही एक्सरसाइज करतात, तुम्ही वॉकिंग करतात, तरी सुद्धा कमी होत नाहीये तुमचं वजन, तरी सुद्धा फॅट्स कमी होत नाही. याला स्टबन फॅट्स म्हणतात. त्याला एक प्री डायबिटीज असल्याचं साईन आहे. बरं, हु इज ॲट रिस्क? युज्युअली ज्यांचं वय 35च्या वरती आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसची हिस्ट्री म्हणजे आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला कोणाला तरी डायबिटीज असतो आणि त्या पेशंट्सला डायबिटीज होण्याची शक्यता दाट असते आणि त्यांना प्री डायबिटीजची लक्षणं दिसू शकतात. अजून कोणाकोणाला रिस्क आहे? ज्यांची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, म्हणजे ज्यांचं काम कंटिन्यू बैठं आहे, ज्यांचं डेस्कटॉपवर काम आहे, कंटिन्यू लॅपटॉपवर काम आहे, ज्यांची बिलकुल पण फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, दे आर ॲट रिस्क ऑफ प्री डायबिटीज अँड अगेन देन फुल ब्लोन डायबिटीज. अगेन ज्यांची ओबेसिटी आहे, सेंट्रल ओबेसिटी म्हणा किंवा ज्यांचं वजन ओव्हरवेट आहे, BMI खूप जास्त आहे, त्या पेशंट्सला डायबिटीज होण्याची शक्यता दाट असते आणि म्हणून प्री डायबिटिक स्टेजचे साईन्स त्यांच्यामध्ये दिसू शकतात आणि हे साईन्स बिलकुल इग्नोर करू नका. युज्युअली प्री डायबिटिक स्टेजमध्ये पेशंट्सचा प्री डायबिटिक स्टेज रिव्हर्स करता येते. म्हणजे तुमचा जर HbA1c 6.4च्या आतमध्ये असेल तर देर आर चान्सेस दॅट यू कॅन रिव्हर्स युअर डायबिटीज. बट इफ इट गोज बियॉन्ड 6.4 आणि जर तुमची शुगर वाढतच राहिली तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणि इन्सुलिन रेजिस्टन्स तुम्हाला मग परत रिव्हर्स करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. म्हणून प्री डायबिटीजचे सायन्स असतील तर पटकन लक्षात घ्या, तुम्ही ब्लड टेस्ट करा आणि तुमचा प्री डायबिटीज स्टेज रिव्हर्स करा. थँक्यू व्हेरी मच.